सिद्धार्थाने विचार केला की कपिल वस्तीतच आश्रम असलेल्या भारद्वाजाकडे जाऊन प्रव्रज्जा घ्यावी. त्यानुसार तो दुसऱ्या दिवशी प्रातकाळी उठला. त्याने आपल्या आवडत्या कंतक घोड्यावर स्वार होऊन आपला सेवक छन्न याला सोबत घेऊन आश्रमाकडे प्रयाण केले. बघा, कंटक नावाचं घोडा हे सिद्धार्थाचा फार आवडतं होतं आणि छन्न नावाचा त्याचा सेवक जे नेहमी त्याच्या सोबत राहत होता. या दोघांना घेऊन तो सकाळी सकाळी उठून भारद्वाजाकडे प्रवर्जा घेण्यासाठी म्हणजे संन्यास घेण्यासाठी, भारद्वाज म्हणजे तिथला एक गुरु होता, त्याच्याकडे घेता येते. जसं आपण आज जर आपल्या लेकराला भंतेजी करायचा असेल तर आपण कोणातरी भंतेजीकडे न्यावं लागते. तसं त्यांनी एक प्रकारची दीक्षा घेण्यासाठी भारद्वाजाकडे सुरुवात होती त्यांची. जाऊन त्यांनी आश्रमाकडे गेले. जसा तो आश्रमाजवळ आला तसा स्त्री पुरुषांचा मोठा समुदाय आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ त्याच्या स्वागतासाठी उभा असल्याचे त्याला दिसले. समुदाय जणू काही नवागत नववधूचे स्वागत करीत आहेत असे भासत होते. जेव्हा यांनी तिथे गेले, गावातले आजूबाजूचे सर्व तिथं थांबून होते. जेव्हा तो जनसमुदाया निकट पोहोचला तेव्हा जनसमुदायाचे नेत्र आश्चर्याने विस्फारले. तिथल्या लोकांचे, म्हणजे हा एवढा तरुण आहे, हा राजकुमार आहे, तरी हा संन्यास घेत आहे, हा परिव्रज्या घेत आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. न उमलेल्या कमला समान दोन्ही कर जोडून समुदायाने त्याच्या स्वागताचे आपले कर्तव्य पार पाडले. समुदाय त्याला चहूबाजूने वेढून उभा राहिला. त्याची हाद्य भावनांनी उचंबळून आल्याचे जाणवत होते. समुदाय जणू स्थिर पण प्रेमासक्त नेत्रांनी त्याचे प्राशन करून त्याला आत्मसात करू इच्छित होता. बघा, त्या समुदायाचे हृदय भावनानं उचंबळून येत होते. समुदाय तिथला जे लोक येऊन थांबले होते ते स्थिर, पण त्यांचं जी भावना होती ती प्रेमानं भरून होती. ते सर्व आत्मसात करत होते. सिद्धार्थ गौतम हे सर्व पाहून तो आपल्या दिव्य लक्षणाने युक्त जन्मजात अलंकाराने अलंकृत असल्याने काही युवतींनी तो कामदेवाचा प्रतिरूपच वाटला. बऱ्याच तिथं वृद्ध होते, नवतरुण होते, मध्यम वयाचे होते. त्या सर्वांना नवल वाटत होतं की हा एवढा तरुण असं कसं चालला म्हणून. काहींना त्यांचे राजबिंडे रूप पाहून आपल्या अमृतमय किरणांचा वर्षा करीत चंद्रमाचं पृथ्वीवर अवतरला आहे असे वाटले. बघा, बरेच विचारवंत तथागत भगवान बुद्धांना त्यांच्या चेहऱ्याला एवढं सुंदर चेहरा होतं की त्या चेहऱ्याला कमळाच्या फुलाचं स्वरूप देत होते, प्रतीक मानत होते. म्हणून आपण बुद्धगयाला गेले की पूर्ण कमळाची फुलं नेऊन आपण त्यांना अभिवादन करतो. तर जगभरामधून बुद्धाच्या विचारावर किंवा त्यांच्या कार्यावर पुस्तके लिहिले गेले तेव्हा बरेच विचारवंत त्यांचं सौंदर्य हे कमळाच्या फुलासारखं प्रतीक आहे म्हणून ते सांगत होते. तर एवढं सुंदर रूप सिद्धार्थ गौतमाचं होतं.
काही ललना त्याच्या सौंदर्याने वशीभूत होऊन अशा आविर्भावात उभ्या होत्या की त्याला आपल्यात सामावून घेतील. त्या एक दुसरीकडे कटाक्ष टाकून दीर्घ श्वास घेत होत्या. सर्व आश्चर्य होत होते. अशा प्रकारे त्या कोमलांगी स्थिर पण भावपूर्ण नेत्रांनी त्याचे प्राशन करीत होत्या. त्या आबोल अस्मित उभ्या होत्या आणि त्यांच्या प्रवृत्त्या घेण्याच्या निर्णयाचा दिग्भ्रांत होऊन विचार करीत होते. पहा, कोणाला बी वाटते की एवढं मोठं घर आहे, एवढं मोठं जमीन आहे, ज्या जमिनीमध्ये 1000 नांगर चालतात आणि एक राजपुत्र जे की कशाचीच कमी नाही, सुंदर बायको आहे, लहान लेकरू आहे, मायबाप आहेत, हे एवढं सर्व त्याग करून चालला आहे. हे कोणाला आश्चर्य वाटणार? आज आपल्याला आश्चर्य वाटते, त्यांच्या तर नजरेपुढची ती गोष्ट होती. तर ते आश्चर्यानं पाहत होते की बाबा हे असं कसं होऊ लागलंय. अशा प्रकारे त्या कोमलांगे स्थिर पण भावपूर्ण नेत्रांनी त्यांची प्राशन करीत होत्या. त्या अबोल अस्मित उभ्या होत्या आणि त्यांच्या प्रवृत्त्या घेण्याच्या निर्णयाचा दिग्भ्रांत होऊन विचार करीत होत्या. परिश्रमपूर्वक त्याने त्या समुदायातून मार्ग काढला आणि प्रवेशद्वारातून आश्रमात पोहोचला. जेव्हा भीड जास्त राहते तेव्हा माणसाला थोडंसं तकलीफ होते, माणसाला इकडे तिकडे करून जायला. तसं करत करत त्यांनी दारापर्यंत पोहोचले. शुद्धोधन आणि प्रजापतीची त्याच्या प्रवृत्त्या प्रसंगी उपस्थिती सिद्धार्थाला आवडली नाही. त्याला जाणवत होते की हा दुःख भाग त्यांना सहन होणार नाही. परंतु त्याला माहीत होण्यापूर्वी ते आश्रमात पोहोचले होते. बघा, कोणालाही वाटते की आपण संन्यास घेते वेळेस आपले मायबाप नजरापुढे राहून, कारण जे सुंदर केस होते ते सुंदर केस कापल्या जातात, ते दागिने होते ते दागिने काढून टाकल्या जातात. ते आता जे चीवर दिसून आलंय, चांगले जे राजपुत्राचे कपडे म्हणजे कसे राहते, ते पूर्ण कपडे काढून एक चीवर अंगावर टाकणार होते. म्हणजे जेव्हा हे सर्व करते वेळेस कोणाच्या मायबापाला दुःख होईना. तर सिद्धार्थाला असं वाटत होतं की आपले मायबाप मी जेव्हा दीक्षा घेऊन आलो तेव्हा येऊ नये. पण सिद्धार्थ गौतम त्या आश्रमामध्ये पोहोचण्याच्या अगोदर सिद्धार्थाचे आई आणि बाप, माय आणि बाप, हे दोघंही आश्रमामध्ये अगोदरच येऊन पोहोचले होते. आश्रम परिसरात प्रवेश केल्याबरोबर जनसमुदायात त्याला आपल्या मात्या पित्यांचे दर्शन झाले. आश्रमामध्ये गेल्यानंतर आपल्या मायबापाला बघितले सिद्धार्थ गौतम. माता पित्याला पाहिल्यावर प्रथम तो त्यांच्याकडे गेला आणि त्याला आशीर्वाद द्यावेत अशी त्याने त्यांना विनंती केली. दुःख भावनांनी एवढे अभिभूत झाले होते की त्यांच्या मुखातून शब्द फुटत नव्हते. ते विलाप आणि विलापच करीत राहिले. त्यांनी त्याला आपल्या हृदयाशी घट्ट आलिंगन दिले आणि त्याच्यावर आपल्या अश्रूचा अभिषेक केला. पहा, आश्रमात गेल्याबरोबर आपल्या मायबापाला बघितल्याबरोबर पहिले जाऊन त्यांचे पाया पडला. पाया पडून मग आशीर्वाद देण्यासाठी सांगितला. पण ते आशीर्वाद देण्याच्या परिस्थितीमध्ये नव्हते. आपलं लेकरू आपल्या नजरेपुढून चाललंय, हे एवढं दुःख होतं त्यांचं की ते मायबाप आपल्या छातीशी म्हणजे गळ्याला घालून घेतले आणि अभिषेक म्हणजे आपल्या अश्रूचा अभिषेक केले. आपण काय करता, एखाद्या मूर्तीवर दुधाचा अभिषेक म्हणून पूर्ण वरून खालीपर्यंत टाकते, त्या पद्धतीनं अश्रूचा अभिषेक सिद्धार्थ गौतमावर झाले. एवढं रडत होते की त्याचं काही म्हणजे ठाव ठिकाण नव्हतं. म्हणूनच सिद्धार्थाला वाटलं होतं की आपले मायबाप आश्रमामध्ये येऊ नये म्हणून.
छन्नाने कंटकाला आश्रम परिसरातील एक वृक्षाला बांधले आणि तो उभा राहिला. छन्ना म्हणजे घोडा, नाही कंटक म्हणजे घोडा, छन्ना म्हणजे सेवक. त्यांचा सेवक आश्रमामध्ये एका घोड्याला बांधला. शुद्धोधन आणि प्रजापती यांच्या अश्रुपूर्ण मुखमुद्रा पाहून त्यालाही आपल्या भावना आवरणे कठीण झाले. तोही विलाप करू लागला. आपले मायबाप जेव्हा रडतात तर कोणाला त्रास होईना, आपल्याला पण त्रास होते. मग तो सुद्धा, त्याला पण दुःख व्हायला लागलं. कितीही माणूस काही असलं तर आपल्या मायबापाला जेव्हा खूप रडते तेव्हा आपल्या डोळ्यात सुद्धा पाणी येते, आपल्याला सुद्धा दुःख वाटते. ते दुःख सिद्धार्थ गौतमाला पण होत होता. महत् प्रयासाने सिद्धार्थाने स्वतःला माता पिताच्या प्रेमापाशातून मुक्त केले. तो छन्न ज्या ठिकाणी उभा होता तेथे गेला. त्याने आपले अलंकार व वस्त्र प्रावरणे परत नेण्यासाठी छन्नाच्या स्वाधीन केले. मायबापापासून दूर होऊन आपला सेवक ज्या ठिकाणी थांबून होता छन्नाकडे गेला. तो पूर्ण अंगावरचे पूर्ण दागिने काढून दिला, आपले चांगले वस्त्र काढून दिले आणि त्याला सांगितले की बाबा हे घेऊन जा म्हणून. नंतर त्याने आपले मुंडन केले. प्रवर्ज्यकरिता आवश्यक अशी वस्त्रे भिक्षापात्र त्याचा चुलत भाऊ महानाम याने सिद्धार्थाला प्रदान केले. सिद्धार्थाने ती धारण केली. बघा, आपलं लेकरू जर भंते बनवायचं असेल तर त्या ठिकाणी घरातलं एक मोठं माणूस, घरातलं एक जवळचं माणूस परवानगी देण्यासाठी आजही भंतेंकडे जावं लागते. आजही हीच प्रथा तिथून आलेली आहे. जेव्हा सिद्धार्थ गौतमाला प्रवर्जा घेत होते, शिवर घेतले, आपले केस कापले, मग भिक्षापात्र मात्र तुमच्या घरातलं कोणतरी द्यावं लागेल. ते भिक्षापात्र जेव्हा देतात तेव्हा असं समजलं जाते की बाबा यांच्या घरच्यांना पण मान्य आहे. तर ते कोण आणलं तर त्याचा चुलत भाऊ आणला. चुलत भाऊ आणून भिक्षापात्र देतात. तर हे ठरलं गेलं की बाबा यांच्या घरच्यांना मान्य आहे. नंतर त्याने आपले मुंडन केले. प्रवर्ज्यकरिता आवश्यक अशी वस्त्रे भिक्षापात्र त्यांचा चुलत भाऊ महानाम याने सिद्धार्थाला प्रदान केले. सिद्धार्थाने ती धारण केली. अशा प्रकारे स्वतःला परिव्राजकाच्या जीवनासाठी सिद्ध केल्यानंतर तो भारद्वाजाकडे गेला आणि त्याला विविध प्रव्रजित करावे अशी विनंती त्यांनी केली. बघा, पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर त्यांनी विनंती केली की मला पण प्रवर्जित करावं म्हणून. मग भारद्वाजाने आपल्या शिष्यासहित प्रवर्जेकरिता आवश्यक विधी पार पाडले आणि सिद्धार्थ गौतम विधिवत परिव्राजक झाल्याचे घोषित केले. विधी होती, जसं आपण कुठल्याही कार्यक्रमाला विधी घेतो त्या पद्धतीने विधी झाली आणि त्यांना परिव्राजक म्हणून घोषित केलं गेलं. सिद्धार्थाने शाक्य संघाला 2 अभिवचने दिली होती. एक म्हणजे प्रवर्जा स्वीकारणे आणि दुसरी म्हणजे अविलंब देश त्याग करणे. या दोन्ही अभिवचनांची त्याला आठवण होती. म्हणून सिद्धार्थ गौतमाने प्रव्रजा विधीचा सोहळा संपल्यानंतर अविलंब देश त्यागासाठी प्रवास आरंभिला. बघा, त्या सभागृहामध्ये ठरलं होतं हा पहिला परिव्रजा घ्यावं आणि दुसरं देश त्याग करावं. आता देश त्याग करते वेळेस सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं की काही राज्य
एका राज्याच्या प्रभावाखाली होते आणि काही राज्य स्वातंत्र्य होते. तर शाक्य हे एका राज्याच्या पारतंत्र्यामध्ये होतं आणि त्याला जर कळलं की हे मला माहित नाही, ते एका तरुणाला देश त्याग करण्यासाठी लावले, तर त्याला हे मान्य राहत नव्हतं. म्हणून हा स्वतःच्या मनानं मी संन्यास घेत आहे, मी परिव्राज्य घेत आहे म्हणून घोषित करून त्या राजाला काही कळू नको या उद्देशानं पहिले परिव्राज्य घेतले, नंतर त्यांनी देश त्याग केले. आश्रमात एकत्रित झालेला जनसमुदाय खूप मोठा होता, कारण गौतमाच्या प्रव्रजेला निमित्त ठरलेली परिस्थितीच असामान्य होती. राजपुत्राने आश्रमाबाहेर पाऊल ठेवले तसा जनसमुदाय त्याच्या अनुगामी झाला. त्याने कपिलवस्तूचा निरोप घेतला आणि आनोबा नदीच्या दिशेनं वाटचाल आरंभिला. मागे वळून पाहता त्याला असे दिसले, जनसमुदाय त्याच्या मागोमाग येतोच आहे. बघा, शाक्यांच्या त्यांच्या गावापासून आनोबा नदी होती, आनोबा नदी तिकडं त्या दिशेनं सिद्धार्थ गौतम हा आपला वाटचाल करू लागला होता. मागे वळून पाहते तर पूर्ण गावातले लोक त्यांच्या सोबतच येत होते मागे मागे. ते पाहून त्याला वाटलं, तो थांबला आणि जनसमुदायाला उद्देशून म्हणाला, बंधू आणि भगिनींनो, माझे अनुगामी होऊन काहीही लाभ नाही. मी शाक्य आणि कोलिये यांच्यातील वाद मिटवण्यात असफल ठरलो आहे. जर तुम्ही दोन्ही पक्षातील विवाद मिटवण्यासाठी जनमत जागृत करू शकलात तर कदाचित हा वाद मिटवण्यात तुम्हाला यशही येईल. म्हणून तुम्ही माघारी वळणेच योग्य होईल. त्याची प्रार्थना ऐकून जनसमुदाय परत फिरला. बघा, आपल्या माणसांना त्यांनी वळून विनंती करतात, पहा, माझ्यानं तर झालं नाही शाक्य आणि कोलियांचं युद्ध रोखणं, कदाचित तुमच्यानं होऊ शकते, तर तुम्ही फक्त माझ्या मागे येऊन काही फायदा होणार नाही. पण तुम्ही हे प्रयत्न करा की शाक्यांमध्ये आणि कोलियांमध्ये भांडणं होऊन देऊ नका, युद्ध होऊन देऊ नका. तुम्ही प्रयत्न करा, माझ्यानंतर झालं नाही, किमान तुम्ही तरी प्रयत्न करा. म्हणून त्यांना विनंती करतात आणि तुम्ही परत जा, असं आपल्या सर्व जनसमुदायांना त्यांनी सांगतात. शुद्धोधन आणि गौतमी सुद्धा आपल्या राजप्रसादात परत आले. आई वडील शुद्धोधन आणि आईसारखी मावशी गौतमी ही सुद्धा आपल्या राजगृहाकडे परतले. गौतमीला सिद्धार्थाने त्यागलेले वस्त्र अलंकार पाहणेही दुष्कर झाले. त्या वस्त्र अलंकाराने तिने पद्म सरोवरात विसर्जित केले. ते कपडे, ते दागिने, समोर एक सरोवर होतं पाण्याचं, त्याच्यामध्ये त्यांनी टाकून दिले. ते पाहायचं सुद्धा त्यांच्यामध्ये हिंमत नव्हती. सिद्धार्थ गौतमाने प्रवर्जा ग्रहण केली तेव्हा तो फक्त 29 वर्षाचा होता. बघा, 29 वर्षाचं मुलाला किती समज असावं. 29 वर्षाचं, आज 29 वर्षाच्या मुलांना किती कळते हे आपण सिद्धार्थ गौतमाकडून आपण आपल्या लेकरांना शिकवलं पाहिजे. जसं 23व्या वर्षी भगतसिंग देशासाठी हसत हसत
फाशीवर चढला. दादा, आजचे तरुण बघा तुम्ही, त्यांना न भगतसिंग माहीत नाही, न सिद्धार्थ गौतम माहीत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 4-4 वर्ष लागायच्या डिग्रीला त्यांनी 2-2, 1.5 वर्षामध्ये पूर्ण करत होते. त्याचं कारण होतं, त्यांना काळजी होती. किमान आमचे आजचे तरुण राष्ट्राची नाही, गावाची नाही, समाजाची नाही, किमान आपले जन्म दिलेल्या मायबापाची काळजी करून मी जर त्यांनी व्यवस्थित राहिले तर त्यांचं स्वतःचं जीवन संपूर्ण एक व्यवस्थित जगू शकते. आणि ते जर शिकायचं असेल, आम्हाला बुद्ध समजून घ्यावं लागतील, बाबासाहेब समजून घ्यावं लागतील. आणि जे हसत हसत 23व्या वर्षी भगतसिंग फासावर चढते त्या देशासाठी, तर आम्हाला भगतसिंग सुद्धा समजून घ्यावं लागते. लोकांनी त्यांची प्रशंसा केली आणि त्यांच्याविषयी हळहळ व्यक्त केली. लोक म्हणत, तो शक्य पहा, तो श्रेष्ठ कुलोत्पन्न आहे, तो श्रेष्ठ माता पित्यांचा पुत्र आहे, तो धनधान्य संपन्न आहे, तो एक ऐन यौवनाच्या भरात आहे, तो शील, सौंदर्य आणि बुद्धिमत्ता त्याच्या मूर्तिमंत आदर्श आहे, तो वैभवात वाढला आहे. त्याने पृथ्वी तलावर शांतता नांदावी यासाठी, मानवाच्या कल्याणासाठी आपल्या बांधवांशी संघर्ष केलेला आहे. हे खूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे जेवढं मी वाचलो ते खूप सुंदर लिहिलेले आहे. बऱ्याच गोष्टी बाबासाहेबांनी आपल्याला कळावं म्हणून गोष्टी सांगितलेल्या आहेत, ते आपण समजून घेतलं पाहिजे. जेव्हा लोक विचार करत होते त्याच्याबद्दल, तर ते काय म्हणत होतं, एखादा मुलगा खूप चांगलं काम केला तर आपण काय म्हणता, वा, मायबापानं चांगलं शिक्षण दिलंय, किती सुंदर शिक्षण दिलंय, किती चांगलं वळण दिलंय मायबापानं, खूप चांगलं घडवलंय लेकराला. हे असं सिद्धार्थाबद्दल म्हणत होते की खूप चांगलं शिक्षण दिलंय आणि एक श्रेष्ठ मायबापाचं लेकरू आहे, त्याला संपत्तीची काही कमी नाही, त्याच्याकडे खूप संपत्ती आहे आणि ऐन वयामध्ये यौवनाच्या भरात आहे. तो शील म्हणजे त्याच्यामध्ये जे गुण आहेत ते चारित्र्य संपन्न आहे, तो त्याला कुठंच चारित्र्यहीन नाही, त्यानं शील आचरण केलेला माणूस आहे. सौंदर्य आणि बुद्धिमत्ता, त्याचं सौंदर्य एवढं सुंदर आहे, तेवढीच त्याची बुद्धिमत्ता सुद्धा मूर्तिमंत आदर्श आहे. तो वैभवात वाढलेला आहे. राजपुत्र कोणी लाडात वाढलेले आहे म्हणते ना आपण, तो लाडात वाढलेला आहे. त्याने पृथ्वी तलावर बघा, ह्या जगामध्ये, या पृथ्वीवर शांतता नांदाव म्हणून, म्हणजे कोणी भांडून घेऊन हो, प्रत्येक माणूस शांत समाधानानं सुखानं जगावं म्हणून, यासाठी, ह्या जगातल्या प्रत्येक मानवाच्या कल्याणासाठी, म्हणजे माझ्या सोयऱ्या धायऱ्यातलं नाही, माझ्या घरातलं नाही, माझ्या गावातलं नाही, माझ्या गल्लीतलं नाही, तर ह्या जगातल्या सर्व लोकांच्या कल्याणासाठी. तर कोणाशी संघर्ष केलाय? आपल्या लोकांसोबत भांडण केलाय. काय म्हणून? तर युद्ध करू नका. आपल्याच लोकांसोबत ना, शक्य लोक म्हणजे त्याने आपल्या लोकांसोबतच तो युद्ध केलाय. कशासाठी? तर ह्या जगातल्या प्रत्येक मानवाला दुःखाचं कारण कळावं. सत्य काय आहे ते सत्य शोधण्याचा प्रयत्न करत होता तो. ते मी सत्य शोधून ह्या लोकांना आणून देईन. म्हणजे मायबाप, माझी बायको जे दुःखी होण्यात, या दुःखाचं सुद्धा कारण मी शोधणार आहे. त्या दुःखाचं कारण माझ्या मायबापासोबत, माझ्या बायकोसोबत, माझ्या लेकरासोबत, यांच्यासोबत पूर्ण जगाचं मी दुःख दूर करणार आहे. या उद्देशानं तो बाहेर पडत आहे. तो पहा, शाक्य कुमार, त्याने बहुमतापुढे
समर्पणाऐवजी स्वेच्छेने दंड भोगण्याची सिद्धता केली आहे. हा दंड म्हणजे वैभवातून दारिद्र्यात पदार्पण, सुख संपन्नतेऐवजी भिक्षेवर जीवन यापन, गृहस्थाऐवजी गृहविहीन अवस्था. अशा प्रकारे त्याची काळजी घेणारे कोणीही नाही असा तो एकटा निघाला आणि या जगात असे काहीही नाही ज्याला तो आपले म्हणू शकत. पहा, लोक विचार करत आहेत. त्यांना जर विचार केला तर हे काही करायची गरज नव्हती. तो मस्तपैकी आनंदानं हे सर्व तुम्हाला काय करायचं आहे ते करा म्हणून तो निवांत आपल्या संसारामध्ये राहू शकला असता. पण त्यानं स्व आनंदानं ही शिक्षा स्वीकारला. स्व आनंदानं स्वतः ही शिक्षा मी स्वीकारायला तयार आहे. एक चांगल्या वैभवामधून निव्वळ दारिद्र्यामध्ये जाणं ही शिक्षा साधी शिक्षा नव्हती. एक मोठ्या वैभवामधून दारिद्र्यामध्ये जायचं होतं आणि सुख संपन्न होतं. सुख संपन्न म्हणजे घरामध्ये 5 पक्वान रोज होत होते जेवण्याचे. आणि तुम्ही जसं म्हणता हातावर ताट म्हणून बसल्या जागी सर्व गोष्टी, हे सर्व गोष्टी होते. तिथून कुठं गेला? सरळ मागून खाणं, घरोघर जाऊन. तुम्हाला माहित आहे भंतेजी, जसं आता भंतेजीला मागून दे ना आपण, पण पूर्वी भंतेंना सुद्धा मागूनच खावं लागत होतं. प्रत्येक त्यांना जेवढं लागते तेवढं 4 घरी जाऊन. तेव्हा 5 पक्वान सोडून प्रत्येक दाराला जाऊन भीक मागून खायचं. आपल्या भाषेमध्ये तुम्हाला कळावं म्हणून सांगलो, भिक्षा. आणि ह्या जगामध्ये तो जंगलामध्ये चालला होता, गाव सोडून. आता गावात राहायचं नाही, आता जंगलामध्ये राहायचं. आणि त्या जंगलामध्ये माझं म्हणण्यासारखं त्याला काहीच नव्हतं. अंगावरचीवर एक भिक्षा पात्र, बस. त्या 2 गोष्टीला सोडून मज हे होय म्हणायची कुठलीच गोष्ट त्याच्याजवळ नव्हती. आता 2 गोष्टी सोडून अरण्यामध्ये पायाला चप्पल सुद्धा नव्हती. तुमच्या माहितीसाठी सांगतो. जगात असे काहीही नाही ज्याला तो आपले म्हणू शकेल. त्याची कृती म्हणजे स्वच्छेने केलेले महानतम त्याग होय. त्याची ही कृती शौर्य व धैर्याचे प्रतीक होय. जगाच्या इतिहासात तोड नाही म्हणून तो शाक्यमुनी किंवा शाक्यसिंह या संज्ञेस पात्र आहे. बघा, त्याची ही कृती शौर्य आणि धैर्याची प्रतीक आहे. आपण नेहमी ऐकता दादा, बुद्धाला स्वीकारणं म्हणजे जगातली सर्वात मोठी क्रांती करणं होय. आता असं नव्ह आपण महाराज बुद्ध झालो म्हणजे ही क्रांती होय, ती क्रांती नव्ह. बुद्धाला बाबासाहेब जसं स्वीकारलेत तसं आपणाला स्वीकारावं लागलं. बाबासाहेब जसं बुद्धाला स्वीकारले तसं आपण स्वीकारलं नाही. आपण फक्त ऍक्सिडेंटली ह्या धर्मामध्ये जन्मल्या आणि आपण बुद्धाचे झाल्या. पण बाबासाहेब तसं केलं नाहीत. बाबासाहेब स्वतः चौथीला त्यांना एक छोटस पुस्तक भेटलं होतं, केळुसकर सरांनी दिलं होतं. ते पुस्तक वाचले. मग तेव्हा त्यांच्या विचारामध्ये ज्योत पेटली बुद्धाची. मग त्यांना बुद्ध कळला वयाच्या 9व्या वर्षी, 9व्या-10व्या वर्षी. मग तिथून जवळपास 35 ते 40 वर्ष त्यांनी बुद्धाबद्दल अभ्यास केले. बुद्धाबद्दल अभ्यास करून त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला. ते उगाच सहज स्वीकारले नाहीत. तसं तर त्यांनी सर्वच धर्माचा अभ्यास केले होते, पण धम्म स्वीकारले. तर बुद्धाला स्वीकारणं म्हणजे काय आणि क्रांती म्हणजे काय? आपल्या मधली क्रांती म्हणजे बुद्धाला असं जेव्हा आपण स्वीकारता तेव्हा आपल्यामधली तृष्णा संपून टाकता. आपण आपल्यातली पूर्ण जे मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला हे करायचं आहे, ते करायचं आहे, नेहमी जे म्हणता तुम्ही, लोकांना फसवणं, लोकांना
म्हणजे खोटं बोलणं, किंवा आपण एखाद्या काय म्हणते मादक द्रव्य पिणं, जर्दा, तोटा, दारू पिणं, किंवा महिलांना चुकीच्या नजरेनं बघणं, अजून काय, कुठलीच हिंसा न करणं, हे 5 गोष्टी संपवणं म्हणजे स्वतःमधली क्रांती करणं होय. हे 5 गोष्टी आपण संपवणं म्हणजे बुद्धाला स्वीकारणं होय. आणि जगातली कुठलीच मोठी क्रांती नाही जे स्वतःला आपण घडवता. हे 5 गोष्टी जर आपण अंगीकारल्या तर हे जगातली सर्वात मोठी क्रांती होय. म्हणून तर सिद्धार्थ गौतमाला बाबासाहेब काय म्हणाले ना, शौर्य आणि धैर्याचं प्रतीक होय. म्हणजे शूरवीर आणि धैर्य याचं प्रतीक 29व्या वर्षी, अजून बुद्धत्व प्राप्त झालं नाही सिद्धार्थाला. जगाच्या इतिहासात तोड नाही. बाबासाहेब आपणाला सांगून आलेत, पूर्ण जगामध्ये अशी घटना घडलेली नाही. पूर्ण जगामध्ये बाबासाहेब पूर्ण जगाचा अभ्यास केलेले होते, प्रत्येक धर्माचा अभ्यास केले, त्यांच्या एवढं वाचन कोणीच केलं नाही. तो माणूस म्हणतोय, साधा सुद्धा माणूस म्हणणार झालाय, बाबासाहेब म्हणाला ह्यांचा काय म्हणाला की जगाच्या पाठीवर अशी गोष्ट घडली नाही. हे मी पूर्ण अभ्यास करून सांगू आलो तुम्हाला, म्हणते बाबासाहेब. जगाच्या पाठीवर अशी गोष्ट घडली नाही, ती गोष्ट सिद्धार्थ गौतमाने घडून दाखवलं. शाक्य मुनी किंवा शाक्य सिंह संज्ञेस पात्र आहे. सिंह कसा असतो माहित आहे का तुम्हाला? प्राण्यांमध्ये सिंह शूरवीर राहते, त्याची मान खाली राहीना, असं समोर राहते सिंहाची मान. आणि त्यानं गुहेमधून उठल्या बरोबर काय करते? डरकाळी मारते. कशामुळे मारते? मी बाहेर आला, माझे तर तुम्ही छोटे छोटे प्राणी माझा अन्न आहात, पण मी तुम्हाला जागृत करत आहे, मी बाहेर आलो. म्हणजे सिंह हा बहादूर प्राणी आहे, त्याचं प्रतीक हे सिद्धार्थ गौतमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला म्हणून सांगते. शाक्य कुमारी क्रीशा गौतमीची शब्द किती खरे आहेत? सिद्धार्थाच्या संदर्भात ती म्हणते, खरेच धन्य ती माता, धन्य तो पिता, ज्याच्या पोटी असा पुत्र जन्माला आला. खरेच धन्य ती भार्या, जिला असा पती लाभला. बघा, ही कुमारी क्रीशा गौतमीचे शब्द आहेत. ती म्हणते, खरंच ते माता पिता किती श्रेष्ठ आहेत. आणि त्याच्या पलीकडे जाऊन ते पत्नी बी किती बहादूर आहे, जी पत्नी आपल्या पतीला जगाचं दुःख दूर कर म्हणून पाठवते, सत्याचा शोध घे म्हणून पाठवते,